नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. पवित्र श्रावण महिना हा भगवान भोलेनाथांना समर्पित असून हिंदू पंचांगानुसार यंदा हा पवित्र श्रावण मास 13 ऑगस्ट 2026 पासून सुरू होणार असून 11 सप्टेंबर 2026 ला या श्रावण मासाची समाप्ती होणार आहे. या श्रावण महिन्यामध्ये सोमवारचे व्रत करण्याला विशेष महत्त्व आहे. तसेच या महिन्यात भगवान भोलेनाथांनी माता पार्वतीला आपली पत्नी म्हणून स्वीकारले. भगवान शिवांना पती म्हणून मिळवण्यासाठी माता पार्वतीने 108 वर्षे कठोर तपश्चर्या केली होती. भगवान भोलेनाथांना श्रावण महिना हा अत्यंत प्रिय आहे आणि हा महिना शिवभक्तांसाठी व महादेवांच्या पूजा आराधनेसाठी देखील विशेष मानला जातो. या महिन्यामध्ये पूर्ण श्रद्धेने आणि प्रामाणिकपणे भगवान शिवांची पूजा व्रत करणाऱ्या सर्व भक्तांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात. तर श्रावण महिन्यामध्ये भगवान भोलेनाथांची पूजा करताना श्रावण महिन्यामध्ये व्रत वैकल्ये केली जातात. ती करताना आपल्याला काही नियमांचं पालन करणं देखील आवश्यक आहे. तुम्ही जर श्रावण महिन्यामध्ये उपवास पूजा व्रत करत असाल आणि तुमच्याकडून जर काही चुका जर घडत असतील तर तुम्ही केलेल्या व्रताचं केलेल्या सेवेचं तुम्हाला पुण्यफळ प्राप्त होणार नाही. उलट तुमच्या कुटुंबावर घरावर संकट विघ्न अडचणी येण्याची शक्यता आहे. आणि म्हणूनच या पवित्र श्रावण महिन्यामध्ये आपल्याला काही नियमांचं पालन करायचं आहे. काही चुका टाळायच्या आहेत. आता कोणत्याच चुका करू नये याविषयीचीच अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच येणारे आपले नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला, तसेच कमेंटमध्ये ओम नमः शिवाय आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या ठिकाणाहून पाहत आहात हे लिहायला अजिबात विसरू नका. श्रावण सोमवारी भगवान भोलेनाथांची विशेष पूजा सेवा केल्यानं भगवान भोलेनाथांची आपल्याला कृपा प्राप्त होते. परंतु सोमवारी भगवान भोलेनाथांची पूजा करताना आपल्याला काही चुका टाळायच्या आहेत, जेणेकरून तुम्हाला पूजेचा पूर्ण लाभ मिळेल आणि भगवान भोलेनाथ प्रसन्न होतील आणि आशीर्वाद देतील. तर श्रावण सोमवारी चुकूनही काळ्या रंगाची कपडे परिधान करायचे नाहीत. भगवान शिवांची पूजा करताना काळे, निळे किंवा राखाडी रंगाचे कपडे चुकूनही घालायचे नाहीत. त्याचबरोबर श्रावण सोमवारी शक्यतो पांढऱ्या किंवा हलक्या रंगाची कपडे घालायचे आहेत. श्रावण सोमवार हा खूप पवित्र दिवस मानला जातो आणि या दिवशी कोणाशीही खोटे बोलू नये, कोणाविषयी वाईट विचार आपल्या मनामध्ये आणू नये, कोणाला दुखवू नये आणि सर्व प्रकारच्या नकारात्मक विचारांपासून दूर राहावे. तसेच शिवलिंगावर अभिषेक करताना लक्षात ठेवा की त्यावर सिंदूर, केतकीची फुले, हळद किंवा तुळस चुकूनही अर्पण करू नये. यामुळे भगवान भोलेनाथ क्रोधित होऊ शकतात आणि शिवपूजेत शंखाचाही वापर केला जात नाही. शंखाने कधीही शिवलिंगावर पाणी अर्पण करू नये. जर तुम्ही श्रावण सोमवारचा उपवास व्रत करत असाल तर शक्यतो दिवसा झोपणं पूर्णपणे टाळायचं आहे आणि शक्य होईल तितके देवाचं नामस्मरण तुम्हाला या दिवशी करायचं आहे. तसेच शिवलिंगावर नारळ अर्पण करणे देखील निषिद्ध मानलं गेलं आहे आणि त्यामुळे शिवपूजेमध्ये कधीही नारळाचा वापर करायचा नाही. जरी तुम्ही श्रावण सोमवार उपवास करत नसाल तरी देखील आपल्या घरामध्ये तामसिक पदार्थ कधीही आणायचे नाहीत आणि त्याचे सेवनही करायचे नाहीत. तामसिक पदार्थामध्ये मांसाहार, मांस, मटण, मच्छी, अंडी हे जे पदार्थ आहेत, त्याचबरोबर कांदा, लसूण हे खाणं पूर्णपणे टाळायचं आहे. जरी तुम्ही श्रावण सोमवारचा उपवास व्रत करत नसाल तरी देखील चालेल, तरी पण तुम्ही ह्या ज्या वस्तू आहेत तर ते पूर्णपणे खायच्या टाळायच्या आहेत. भगवान भोलेनाथांना बेलपत्र अत्यंत प्रिय आहे आणि म्हणूनच भगवान भोलेनाथांच्या पूजेमध्ये सर्वप्रथम मान असतो तो बेलपत्राचा. परंतु ही बेलपत्र अर्पण करत असताना ताजी आणि स्वच्छ पानं घ्यायची आहेत आणि 3च पानं घ्यायची आहेत. तुटलेली किंवा कोरडी पानं किंवा खराब झालेली पानं अर्पण करणं ही अशुभ मानलं जातं. लाल रंगाची फुले ही दैवी शक्तींना अर्पण केली जातात. भगवान शिव यांना शांत आणि सात्विक रंगाची फुले आवडतात. भगवान शंकर यांना खूप तीव्र सुगंध असलेली फुलं आवडत नाहीत. त्यांच्या शांत, सात्विक आणि साध्या स्वभावासाठी अशी फुलं योग्य मानली जात नाहीत. म्हणून केवडा, जुही, कदंब, बहेडा, वैजयंती, चंपा आणि केतकी ही फुले शिवपूजेत निषिद्ध मानली जातात. तसेच समुद्र मंथनातून मिळालेला हा शंख भगवान श्री हरी विष्णू यांना समर्पित होता आणि म्हणूनच शिवलिंगावर शंखाने पाणी अर्पण कधीही करू नये. शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करणं अत्यंत पुण्यकारक मानलं जातं, पण हे बेलपत्र सोमवारी तोडणं धार्मिकदृष्ट्या वर्ज्य मानलं गेलं आहे आणि त्यामुळे पूजा करण्यासाठी लागणारे बेलपत्र रविवारी किंवा त्यापूर्वीच तोडून आपल्याला ठेवायचं आहे. बेलपत्र हे पवित्र वृक्ष असल्यामुळे त्याचा अनादर होऊ नये म्हणून ही आपल्या हिंदू धर्मामध्ये परंपरा पाळली जाते. श्रावणात
तुमच्यावर नकारात्मकता किंवा दुर्दैव ओढावून आणणाऱ्या कोणत्याही गोष्टीपासून कटाक्षाने दूर राहावे। त्याचबरोबर साप हे भगवान शिवांचे सर्वात प्रिय प्राणी असून जर तुम्हाला शक्तिशाली भगवान शिवांचा कोप ओढवून घ्यायचा नसेल तर तुम्हाला या श्रावण महिन्यामध्ये कधीही साप कुठेही दिसला तर त्याला चुकूनही मारू नका। शिवलिंग हे पुरुष तत्वाशी संबंधित असून कधीही शिवलिंगावर हळद अर्पण करू नये। तुम्ही श्रावणात शिवलिंगावर बेलपत्र, भांग, गंगाजल, दूध, चंदन, भस्म इत्यादी सर्व वस्तू अर्पित करू शकता, परंतु शिवलिंगावरती तुळस आणि हळद कधीही अर्पण करायची नाही। त्याचबरोबर हिंदू धर्मशास्त्रानुसार भगवान शंकराच्या पूजेदरम्यान महिलांनी कधी शिवलिंगाला स्पर्श करू नये। असं म्हटलं जातं की महिलांनी शिवलिंगाला स्पर्श केल्यास देवी पार्वती माता नाराज होते। तसेच या श्रावण मासामध्ये पालेभाज्यामध्ये वांग, कोबी, फ्लावर, मुळा या ज्या भाज्या आहेत तर त्या चुकूनही खायच्या नाहीत। त्याचबरोबर मसूरची डाळ देखील या श्रावण महिन्यामध्ये खायची नाही। त्याचबरोबर अगोदर सांगितलं त्याप्रमाणे तामसिक पदार्थामध्ये कांदा, लसूण, मांस, मटण, मच्छी आणि दारू यांचं चुकूनही सेवन करायचं नाही। तर श्रावणामध्ये पूर्णपणे सात्विक आहार घ्यायचा आहे। तसेच कोणत्याही व्रतामध्ये शारीरिक आणि मानसिक रूपाने साधना करण्याचे तसेच आपले इंद्रियावर नियंत्रण ठेवण्यास सांगितले जाते आणि श्रावण महिन्यामध्ये कोणाबद्दलही वाईट विचार करू नये, बोलू नये। असं केल्यास आपण केलेल्या व्रताचं आपल्याला पूर्ण फळ प्राप्त होत नाही। त्याचबरोबर या श्रावण मासामध्ये फणस हे जे फळ आहे तर यापासून बनवलेली कोणतीही भाजी असेल किंवा फणस हे फळ चुकूनही खायचं नाही, कारण आपले हिंदू धर्मशास्त्रामध्ये फणस हे फळ कोणत्याही उपवासामध्ये व्रतामध्ये खाण्यासाठी निषिद्ध मानलं गेलं आहे। त्यामुळे तुम्ही इतर फळं खाऊ शकता, परंतु फणस हे फळ यापासून बनवलेली भाजी असेल किंवा इतर काही तर ते तुम्ही खायचे नाही। या श्रावणामध्ये मद्यपान करू नये, श्रावणामध्ये दाढी करू नये, तसेच केस कटिंग करू नये। या पवित्र महिन्यात जर तुम्ही उपवास व्रत करत असाल तर ते मध्ये सोडू नये। तसेच शिवपूजा किंवा शिवमूर्तीचा जर तुम्ही अभिषेक करत असाल तर फक्त सकाळीच एकदाच अभिषेक करायचा आहे। या पवित्र श्रावण महिन्यात दर सोमवारी किंवा एकदा रुद्राभिषेक पूजा करणं अत्यंत शुभ आणि फायदेशीर मानलं जातं। हिंदू धर्मशास्त्रानुसार श्रावण महिन्यात चातुर्मास असतो आणि त्यामुळे या महिन्यामध्ये काही कामं करणं अशुभ मानलं जातं। या काळामध्ये लग्न, विवाह, गृहप्रवेश यासारखे विधी करू शकत नाही। त्यामुळे श्रावण महिना सुरू होण्यापूर्वीच अशा प्रकारचे विधी करावेत। तसेच हिंदू धर्मशास्त्रानुसार श्रावण सोमवारच्या उपवासाला विशेष महत्त्व असून हा उपवास करणे प्रत्येकासाठी बंधनकारक नाही। जर एखाद्या व्यक्तीची तब्येत साथ देत नसेल तर अन्न पाणी पूर्ण सोडण्याऐवजी त्याने आपल्या आरोग्यानुसार उपवासाची पद्धत निवडणे योग्य ठरते। श्रद्धा आणि आरोग्य यामध्ये समतोल राखणे महत्त्वाचे मानले जाते। गर्भवती महिलांनी विशेष काळजी घ्यायची आहे। या काळात आई आणि बाळ दोघांनाही पुरेसे पोषण आवश्यक असते आणि त्यामुळे दीर्घकाळ उपाशी राहणे किंवा पाणी न पिणे आरोग्यासाठी योग्य ठरू शकत नाही। अशा महिलांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच फळे, दूध किंवा हलका सात्विक आहार घेत भगवान शिवांची पूजा करायची आहे। त्याचबरोबर मधुमेह, हृदयविकार, मूत्रपिंडाचे आजार किंवा इतर गंभीर आजार असलेल्या व्यक्तींनीही उपवास करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणं गरजेचं आहे। नियमित औषधं घेणाऱ्या लोकांनी जेवण टाळल्यास आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो। त्यामुळे केवळ धार्मिक कारणासाठी शरीरावर अतिरिक्त ताण देणं टाळायचं आहे। लहान मुलांनाही कठोर उपवास करायला लावू नये। त्यांच्या शरीराची वाढ होणं सुरू असल्याने त्यांना योग्य वेळी पौष्टिक आहार मिळणे आवश्यक असतो आणि फळे, दूध किंवा इतर सात्विक पदार्थ खाऊनही ते भगवान शिवांच्या पूजेत सहभागी होऊ शकतात। वृद्ध व्यक्तींनाही आपल्या प्रकृतीचा विचार करूनच उपवास करायचा आहे। वाढत्या वयात शरीराला अधिक काळजीची गरज असते। अशक्तपणा, चक्कर किंवा थकवा जाणवत असल्यास उपवास सोडणेच योग्य ठरेल। आरोग्य टिकवणे हे कोणत्याही धार्मिक विधीपेक्षा महत्त्वाचे असते। भगवान शिवांची भक्ती करण्यासाठी उपवास हा एकमेव मार्ग नाही, तर शिवलिंगावर जलाभिषेक करणे, बेलपत्र अर्पण करणे, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करणे किंवा शिवचालिसाचे पठण करणे यालाही तितकंच महत्त्व दिलं जातं। श्रावण सोमवारी सकाळी स्नान करून स्वच्छ मनाने शिवपूजा करावी। श्रद्धेनुसार बेलपत्र, फुले अर्पण करून महादेवांचे स्मरण करावे। पूजा करताना मनातील सकारात्मक भावना आणि भक्ती यांनाच अधिक महत्त्व द्यावं। धार्मिक परंपरा प्रत्येकाला श्रद्धेनुसार आचरण करण्याचा संदेश देते। त्यामुळे शरीराची क्षमता लक्षात न घेता कठोर उपवास करण्यापेक्षा आरोग्याची काळजी घेत भक्तिभावाने भगवान शिवांची आराधना करणं योग्य मानलं जातं। श्रद्धा, संयम आणि सद्भावना यांच्यामुळे श्रावण महिन्याचे खरे महत्त्व अधिक खुलून दिसते। त्याचबरोबर शिवपूजा करताना खंडित झालेल्या अक्षदा म्हणजे तुटलेले तांदूळ कधीही शिवलिंगावर अर्पण करू नये। पूजेसाठी नेहमी संपूर्ण आणि शुद्ध अक्षदाच वापरायचे आहेत। तुटलेले तांदूळ अपूर्णतेचं प्रतीक मानलं जातं आणि ते अशुभ असतात आणि त्यामुळे शिवलिंगावर कधी तुटलेले तांदूळ अर्पण करायचे नाहीत। तसेच मांसाहार खाऊन किंवा तामसिक पदार्थ खाऊन मद्य सेवन करून
कधीही शिवलिंगाची पूजा करू नये, ते आपल्या हिंदू धर्मामध्ये निषिद्ध मानलं गेलं आहे। तसेच श्रावण महिन्यामध्ये शिवलिंगावरती दुग्धाभिषेक केला जातो, म्हणजे दुधाने अभिषेक केला जातो आणि म्हणूनच दुधापासून बनवलेले पदार्थ, शक्यतो दही आणि कढी हे खाणं पूर्णपणे टाळलं जातं। त्याचबरोबर उपवास करणाऱ्या व्यक्तीनं कधीही श्रावण महिन्यातील सोमवारी किंवा श्रावण महिन्यामध्ये दूध प्यायचं नाही, हे पूर्णपणे टाळायचं आहे। हे देखील आपल्या हिंदू धर्मामध्ये निषिद्ध मानलं गेलं आहे की श्रावण महिन्यामध्ये कढी चुकूनही खाल्ली जात नाही। श्रावण महिन्यामध्ये शिवभक्त शिवलिंगावर कच्चे दूध अर्पण करतात आणि त्यामुळे या महिन्यामध्ये दुधाचे सेवन करणं वर्ज्य मानलं गेलं आहे। तर अशा प्रकारे आपण श्रावण महिन्यामध्ये कोणत्या चुका करणं टाळायचं आहे याविषयीची माहिती जाणून घेतलेली आहे। त्याचबरोबर या श्रावण महिन्यामध्ये दररोज शिवलिंगावर जलाभिषेक, दुग्धाभिषेक आणि बेलपत्र वाहून शिवपूजा करायची आहे। दर सोमवारी उपवास करायचा आहे, भगवान भोलेनाथांची आराधना करायची आहे, शिवामूठ अर्पण करायचे आहे। त्याचबरोबर ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे, गरजूंना अन्नदान करायचं आहे, वस्त्रदान करायचं आहे। या महिन्यामध्ये मांसाहार पूर्णपणे टाळून सात्विक आहार घ्यायचा आहे। जर तुम्हाला मानसिक किंवा शारीरिक समस्यांचा सामना करावा लागत असेल तर दिवसातून 108 वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप केल्यानं तुमच्या सर्व चिंता आणि त्रास दूर होऊ शकतो। त्याचबरोबर एखाद्या मुलाच्या किंवा मुलीच्या विवाहामध्ये जर विलंब होत असेल तर शिवपूजा करून शिवलिंगावर केशराचे दूध अर्पण केल्यानं विवाहामध्ये येणारे सर्व अडथळे दूर होतात आणि देवी पार्वती आणि भगवान शिव यांच्यासारखा मुलांचा देखील जोडा जमतो। तर अशा प्रकारे आपल्याला श्रावण मासामध्ये कोणत्या चुका टाळायच्या आहेत याविषयीची आपण अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेतलेली आहे। मी जे सांगितलेल्या चुका आहेत या जर तुम्ही पूर्णपणे टाळल्या आणि मनापासून आणि श्रद्धेने भगवान भोलेनाथांची पूजा सेवा व्रत केलं तर भगवान भोलेनाथांची कृपा तुमच्यावर राहणार आहे। शिवलिंगावर पाणी अर्पण करताना किंवा गंगाजल अर्पण करताना ते नेहमी तांब्याच्या भांड्यातून किंवा कलशातून किंवा पात्रातून आपल्याला अर्पण करायचं आहे। धार्मिक ग्रंथानुसार भगवान शिवांना शंखातून पाणी अर्पण करणं अयोग्य मानलं जातं आणि त्यामुळे जलाभिषेक करताना आपल्याला शंखाचा वापर अजिबात करायचा नाही। तर अशा प्रकारे आपण आज या व्हिडिओमध्ये पवित्र श्रावण मासामध्ये उपवास व्रत केलं नाही तरी चालेल, परंतु कोणत्या चुका करायच्या नाही याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेतलेली आहे। तरी देखील तुमच्या काही समस्या अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांजवळ पोहोचेल आणि याची पुण्यप्राप्ती तुम्हालाच होईल। जर काही अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। अशा प्रकारे आपली आजची ही माहिती, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।